नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये शेत रस्त्याबाबत शासन निर्णय जो नवीन निघाला आहे, ज्यामध्ये रस्ते मोठे होणार आहेत, तसेच त्याची नोंद 7/12 वर करणे, तसेच शेतीचा वाद हा 90 दिवसात मिटणार याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। मित्रांनो, आपण पाहतो की शेतातील रस्त्यावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद होतात। हे वाद होऊ नयेत व सर्वांनी सामंजस्याने राहावं यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतीच्या रस्त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्व जारी केले। त्याच भाग म्हणून 22 मे 2025 रोजी महसूल व वन विभाग यांच्यातर्फे शेत रस्ता बाबत एक GR काढण्यात आला आहे। तो GR आपण संपूर्ण पाहणार आहोत। शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क व सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकरण यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा GR आहे। बघा, आपण पूर्ण GR पाहू। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार सीमावरून शेत रस्ता देण्याची तरतूद आहे। परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती। तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतिशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे। शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे। पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत। सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेत रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। म्हणजे पूर्वीचे जे छोटे रस्ते आहेत ते आता मोठे होणार आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क आहे। तथापि सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखा प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होत आहेत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे। सबब या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकरण यांनी मान्यता दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे 7/12 उतार्याच्या इतर नोंदीमध्ये हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे। म्हणजेच आता पहिले जे 7/12 मध्ये रस्ते दाखवत नव्हते, इथून पुढे आता 7/12 मध्ये रस्त्याची सुद्धा नोंद होणार आहे। तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे पूर्ण लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकरण यांना पुढील नमूद बाबीच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याच्या शासनाच्या विचाराधीन होते। नंबर 1, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेत रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत 2, सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम नुसार 5 वहिवटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेले शेत रस्त्याबाबत अधिकृतपणे 7/12 च्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत ह्या 2 गोष्टी असणार आहेत। बघा, महाराष्ट्र जमीन महसूल 1966 कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्याबाबत जर तुमचा काही वाद असेल आणि तो तुम्ही तहसीलदाराकडे नेला असेल तर तो 90 दिवसाच्या आत मिटवण्याचं काम सुद्धा आता या GR द्वारे दिशानिर्देश देण्यात आले आहेत।
महाराष्ट्र बघा शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1960च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगाने कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते. ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो. पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत. तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. नंबर 1, शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत. नंबर 2, शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी. अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा आणि इतर वहिवाटाचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थितीची तपासणी, शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्काच्या आणि त्यांच्या अडचणीच्या आणि आक्षेपांचा विचार करावा. सदर बाब विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीच्या शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी व सोयीस्कर मार्गाचा विचार करावा. जरी तो थोडा लांबचा असेल तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतानुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा. 3, बांध हे केवळ 2 शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतेवर टिकून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतामध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी, जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद होणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब शासनाने या GRमध्ये नमूद केली आहे. बघा, सक्षम अधिकारी आणि प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम 5 नुसार 5 वहिवाटाच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे 7/12 व इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत 7/12 व उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्याची नोंद झाल्यामुळे या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्याच्या वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील व त्या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल. सबब 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यामध्ये त्या रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्ट नमूद कराव्यात. तसेच त्याबाबत 7/12च्या इतर हक्क व सदर नोंद घेण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आले आहेत. बघा, तसेच वहिवाटाच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम असलेल्या शेतरस्त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद 7/12च्या उतार्याच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावी. त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, शेतरस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद असाव्यात. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1960 यांनी काय झाले, यानुसार जर प्राप्त अर्जावर झाल्यापासून 90 दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबतचा सुद्धा गोष्ट सांगितलेली आहे. बघा, सदर तरतुदीनुसार राज्यात विविध महसूल प्राधिकारी यांच्यासमोर सद्यस्थितीत चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसाच्या आत निकाली सुद्धा काढण्याचे आदेश या GRद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे हा GR म्हणजे शेतरस्त्याच्या
जे शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहे तो वाद मिटवणे, तसेच आता अरुंद असलेले रस्ते रुंद करणे आणि त्याची नोंद 7/12वर घेणे व तसेच शेतकऱ्यांमधील वाद हा 90 दिवसात मिटवणे यासाठी दिशानिर्देश देण्यासाठी शासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहे. जर तुम्हाला याबद्दल काही आणखी माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये तसं लिहावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.